नमस्कार मित्रांनो, मनी मॅनेजर्सच्या निफ्टी ॲनालिसिसमध्ये आपले स्वागत आहे। फ्रायडेला निफ्टी स्लाइटली गॅप डाऊन ओपन झाली 25,459ला आणि स्लोली डाऊन मूव्ह करत पहिल्या 1 आवरमध्येच 25,300चा लो दिला। त्यानंतर 25,350 ते 25,280 या रेंजमध्येच साइडवेज मूव्ह करत क्लोजिंगला एक क्विक डिप दिला। 25,141चा लो देऊन 25,178ला क्लोज झाली। एकंदरीत निफ्टीने 25,300 ही एक महत्त्वाची लेवल होती ती ब्रेक केलेली आहे आणि क्लोजिंग ही खाली केलेली आहे। वीकली टाईम फ्रेममध्ये बघितले तर 24,300 ही एक महत्त्वाची लेवल असणार आहे। डेली टाईम फ्रेममध्ये बघितले तर 25,100 आणि 24,300 या दोन महत्त्वाच्या लेवल्स आहेत आणि 23,200 हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे। आता उद्यासाठी बघितले तर 5 मिनिट टाईम फ्रेममध्ये 25,100 आणि 25,350 या दोन महत्त्वाच्या लेवल्स आहेत। जर 25,100 ब्रेक झाले तर 24,900 डायरेक्ट टार्गेट हिट होऊ शकते। तसेच 25,350 ही लेवल पुलबॅकसाठी देखील महत्त्वाची असणार आहे। तसेच ओव्हरऑल ग्लोबल सिनारिओनुसार गॅपडाऊन होण्याची शक्यता आहे। तसेच एक्सपायरी पण आहे, त्यामुळे ट्रेड करताना काळजीपूर्वक करावा। अशाच निफ्टीच्या ॲनालिसिससाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा।